ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या खादी ग्रामोद्योगचं कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधींचा फोटो हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। त्यामुळे खादी आणि ग्रामोद्योगच्या कर्मचारी वर्गानं तीव्र नाराजी व्यक्त करत दुपारी जेवणाच्या वेळेला तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेश केला। स्वदेशीची चळवळ उभारणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच खादीचा आग्रह धरला। त्या विचारातूनच खादी आणि ग्रामोद्योगचा देशभर प्रसार झाला आणि असं असताना वर्षानुवर्षांची परंपरा मोडून खुद्द खादी आणि ग्रामोद्योग आयोगानेच महात्मा गांधी यांचा फोटो वार्षिक कॅलेंडर आणि डायरीतून वगळलेला आहे आणि त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरख्यावरील फोटो लावण्यात आलेला आहे। कॅलेंडरच्या 12ही पानांवर मोदी यांचाच फोटो आहे। त्यामुळे कर्मचारी वर्गाने उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे। मागच्या वर्षी ज्यावेळेला हा प्रकार घडलेला होता त्यावेळेला सुद्धा कर्मचाऱ्यांनी आयोगाकडे आपली नाराजी बोलून दाखवलेली होती। आयोगाकडून सांगण्यात आलेलं होतं की पुढच्या वर्षी असं होणार नाही, मात्र याही वर्षी तसाच प्रकार घडल्यामुळे कर्मचारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे। खादी आणि गांधी यांचा जो एक संबंध आहे तो सर्वांनाच माहिती आहे, एक सूत्रच आहे। मात्र यंदा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचं हे जे कॅलेंडर आहे त्याच्यावर आता मोदींचा फोटो छापून आलेला आहे। कर्मचारी वर्गाने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा मोदींच्या फोटोला विरोध नाही, मात्र गांधींचा फोटो त्यावरून काढल्यामुळे आमचा विरोध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, कशा पद्धतीचं हे कॅलेंडर आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता। ज्या ठिकाणी मोदींचा फोटो आहे त्याच ठिकाणी महात्मा गांधी यांचा फोटो होता, चरख्यावरील सूत काततानाचा। मात्र आता त्या ठिकाणी आपल्याला मोदींचा फोटो दिसतोय। खादी ग्रामोद्योगकडून राष्ट्रपित्याचा अपमान झालेला आहे असंच एक प्रकारे सांगितलं जात आहे। कॅलेंडरवरून गांधींना हटवल्यानं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सलग 2 वर्षांपासून हा प्रकार घडतोय। मागच्या वर्षी सुद्धा असाच प्रकार घडलेला होता। कर्मचारी वर्गाने लक्षात आणून दिलेलं होतं, आयोगानं सुद्धा सांगितलेलं होतं की पुढच्या वर्षी असे प्रकार घडणार नाहीत। मात्र पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यामुळे तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून त्यांनी आत्मक्लेश केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय, खादीचा ब्रँड आता बदललेला आहे का असा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय। राष्ट्रपतीचा खादी ग्रामोद्योगला तिटकारा झालेला आहे का? पण एवढ्या वर्षांपासून खादी आणि गांधी यांचा जो एक संबंध आहे तो मागच्या वर्षापासून कुठेतरी बदलल्याचं आपण पाहतोय। मागच्या वर्षी सुद्धा या कॅलेंडरवर मोदींचा फोटो छापण्यात आलेला होता, तेव्हा विरोध करण्यात आलेला होता। मात्र आयोगाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही असं दिसून येत आहे, कारण यावर्षी सुद्धा कॅलेंडरवर मोदींचाच फोटो छापून आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी आता मोदी पाहायला मिळणार आहे। मोदींच्या एकाधिकारशाही चालवतात, मोदी आपलं तेच खरं करतात असा आरोप एकीकडे विरोधकांकडून होत असताना आता ही जी ओळख आहे गांधी आणि खादी ती बदलण्याचा प्रयत्न आता मोदींकडून केला जातोय का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरील या फोटोचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी मयांक भागवत यांनी। खादी म्हटलं की आपल्याला एकच नाव आठवतं, ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं। का महात्मा गांधींचं नाव आठवतं? कारण स्वदेशीची चळवळ देशामध्ये महात्मा गांधींनी सुरुवात केली आणि खादीचा प्रचार प्रसार हा महात्मा गांधींनीच केला। मात्र ह्याच खादी आणि ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधी अचानक गायब झालेत आणि महात्मा गांधींच्या फोटोची जागा कोणी घेतली आहे तर ती जागा घेतली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोनी। खादी आणि ग्रामोद्योग म्हणजे खादी इंडिया म्हणजेच मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस हे एक सरकारचं विभाग आहे, सरकारचं मंत्रालय आहे। या मंत्रालयाकडनं दरवर्षी एक कॅलेंडर आणि एक डायरी खादीच्या प्रचार आणि प्रसारासाठी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येते। याआधी ह्या कॅलेंडरवरती महात्मा गांधी असायचे, मात्र ह्या वेळेला आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरख्याबरोबर इथे कव्हर पेजवरती फोटो आहे। मात्र जर आपण हे कॅलेंडरची पानं उलटली तर आपल्याला कुठल्याच जागी महात्मा गांधींचा फोटो दिसत नाही। खादीचा प्रचार प्रसार होतोय, पंतप्रधानांचा चरख्याबरोबरचा फोटो आहे, मॉडेल्सचा फोटो आहे, कॅलेंडर सारखं कॅलेंडर आहे, मात्र महात्मा गांधींचा फोटो जो कित्येक वर्ष या कॅलेंडरवरती होता तो अचानक गायब झालाय। एवढीच गोष्ट नाही तर दुसरी गोष्ट ही 2017ची डायरी आहे। या 2017च्या डायरीमध्ये देखील या ठिकाणी पंतप्रधानांचाच फ्रंट पेजवरती फोटो आहे। पंतप्रधानांच्या फोटोच्या जागी काही वर्षी या ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो होता। आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत आहेत। तर शिवाजी, आता काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत? अत्यंत जो प्रकार घडलाय त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांचा आक्षेप नाहीये, परंतु जो नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलाय त्याचा विरोध होऊ लागलाय।
अनेक पॉलिटिकल पार्टी आहेत जेव्हा गांधीवादी जे नेते आहेत जे वर्षानुवर्ष गांधी विचारांचा वारसा रखतात, तुषार गांधी यांच्याशी मी बोललो होतो, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया होती की हे जे केलं आहे ते अत्यंत दुःखदायक आहे, याचा विरोध त्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांचा सुद्धा आक्षेप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला आक्षेप नाही, परंतु ज्या स्वदेशी चळवळ, ज्या खादीचा प्रसार आंतरराष्ट्र देश विदेश या सगळ्या ठिकाणी केला, ते महात्मा गांधी, ते राष्ट्रपिता, आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत, त्यांचाच फोटो खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरती नाही आहे, डायरीवरती नाही आहे. विरोधकांचा सूर असा येऊ लागला आहे की 5 राज्याच्या निवडणुका आहेत की बीजेपी एक अशी गोष्ट ठेवत नाही आहे जिथे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. तसाच हा प्रकार असावा का, याचे सुद्धा प्रश्न विचारू लागले आहेत. कारण तर खादी ग्रामोद्योगाचा आणि गांधी विचारांचा वारसा रखणारे आजही भारतीय खूप आहेत. खादीचा प्रचार आणि प्रसार भारतात मोठा आहे. विदेशात ज्यांनी महात्मा गांधींनी याचा प्रसार केला तेच महात्मा गांधी आता या खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवरती नाही आहेत, त्यांचा फोटो नाही आहे, तसंच त्यांचं जे कॅलेंडर आहे तिथे सुद्धा नाही आहे. असा प्रकार मागच्या वर्षी सुद्धा घडला होता. त्यावेळेस ज्या आयोगाच्या जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तसं होणार नाही, परंतु तोच किस्सा पुन्हा यावर्षी घडलाय. याच्या आधी 2015 यावेळेस सुद्धा महात्मा गांधींचा फोटो होता. भारताच्या पंतप्रधानांचा इतिहास बघितला तर भारताचे अनेक पंतप्रधान झालेले आहेत, यांचा कोणताही फोटो खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर कधीही पाहिलेला मी तरी नाही आहे. पण आता भारताचे पहिले पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी, यांचा फोटो खादी कॅलेंडरवरती आहे, त्यांच्या डायरीवरती आहे आणि याचाच विरोध आता राजनीतिक चर्चेमध्ये होतोय. त्याचा विरोध मोदींचे जे विरोधक आहेत ते करतायत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे खादीचा प्रसार ज्यांनी केला, स्वदेशी चळवळ ज्यांनी भारतात मोठी केली, विदेशात केलं, त्यांचाच फोटो या डायरीवर आणि कॅलेंडरवरती नाही, याचंच दुःख वाटतंय. नक्कीच खादी आणि गांधी यांचे एक अतूट संबंध आहे. मात्र आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवता मोदी जे आहे ते प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपले ऍड करण्याचा प्रयत्न करतात का, असा असूर सुद्धा उमटू लागलेला आहे. विरोधकांनी सुद्धा टीकेची झोड उठवलेली आहे. धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर आता गांधींऐवजी मोदी दिसतायत. चरखा सूत काततानाचा फोटो जो आहे त्या ठिकाणी इतक्या वर्षांपासूनची जी परंपरा आहे त्या ठिकाणी गांधी होते, मात्र आता गेल्या 2 वर्षांपासून मोदी या कॅलेंडरवर दिसतात.